टीम मैदानामध्ये दाखल झालाय आणि त्यानंतरचा होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल पिंपळास आणि त्यांच्या विपक्षामध्ये जून आंदोरकी या दोन टीमने रेडी राहायचं आहे। फर्स्ट इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल। जून आंदोरकी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ असेल पिंपळास। कोपर टीम साठी सुवर्ण संधी असेल। प्रत्येक षटकारासाठी त्यांच्यासाठी कॅश प्राइज आहे। सन्माननीय सुमित पाटील यांच्या माध्यमातून प्रति षटकाराला 200 रुपयाचं कॅश प्राइज। कोणत्याही फलंदाजाने कोपर संघाच्या हे षटकार लगावले तर सन्माननीय सुमित पाटील कुंदे गावचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून हे कॅश प्राइज आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल। पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत। एंबूर टीम इथून सज्ज असेल गोलंदाजी करण्याकरिता। दुसऱ्या बाजूने कोपर संघ 2 हात करण्यासाठी तयार झाला आहे। मैदानात दाखल देखील झालेत फलंदाज। सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना नक्कीच SK एंटरटेनमेंटला तर ब्रँड आहे आणि चांगल्या ग्राफिक्सचे बॅनर्स या ठिकाणी पोहोचवत आहेत। चांगला ग्राफिक्स मात्र या ठिकाणी करतायत आणि त्याच कारणास्तव जगदीश सुतार हे त्यांचे भाचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर्स शंकरजी गुळवी यांच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय। त्याचा स्वीकार त्यांनी करायचा आहे। या ठिकाणी शुभ सन्मान आपण करत आहोत। सन्माननीय कल्पेश शेलार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत। बाळा तरे यांच्या शुभ हस्ते त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। धन्यवाद डीजे। या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा अंकित केल्या गेल्या। 2 धावेने टीमचं अकाउंट ओपन होत आहे। 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत। 2 ओव्हरची मॅच आहे। महत्त्वाची लढत आहे। दुसऱ्या फेरीतील सामना क्रमांक 2 एंबूर बनाम कोपर या 2 संघादरम्यान सलामीचे 2 शूरवीर यशराज आणि त्याच्या साथीने यश सन्माननीय गणपत धाऊ भुईर यांचा या ठिकाणी आपण कासने आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करत आहोत। त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे। धन्यवाद डीजे। धावसंख्येचा फळक पाहतोय। 2 धावा धावफलकावरती आहेत। यशराज आणि यश दोन्ही नावांमध्ये आपण पाहिलं तर यश आहे, परंतु यश कोणाच्या वाट्याला जाणार हे देखील पाहावं लागेल। 2 धावा धावफलकावरती आहेत। 2 ओव्हरची मॅच। 2 ओव्हरच्या मॅचमध्ये किती धावांचा टार्गेट ठेवलं जाईल एंबूर टीम समोर। या अगोदरच्या मॅचमध्ये पाहिलं तर टीम एंबूर संघाची खूप चांगली गोलंदाजी राहिली होती। अपोजिट टीमला उग्या 25 धावांच्या आतमध्ये रोखलं होतं आणि तिथून विजयश्री खेचला होता। पुढचा बॉल गोलंदाज सज्ज। ओहो यावेळेला क्लासिकल स्ट्रोक फुलर लेनचा बॉल ऑन द राईज खेळला गेलाय। फ्लिक केलाय प्रॉपर टायमिंग। चेंडूला फेकून दिले आउट ऑफ द पार्क। 6 धावांसाठी येतोय षटकार। क्लासिकल स्ट्रोक प्रॉपर टायमिंग होतं। फटक्यामध्ये ताकद कमी परंतु टायमिंग प्रॉपर होतं आणि त्याचमुळे हा चेंडू सीमारेषा पलीकडे जाण्यास मदत झाली। 6 धावेने टीमची धावसंख्या 8 अंकावरती। यशराज याच्या बॅटमधून पहिला षटकार। सुमित पाटील यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज। गोलंदाज सज्ज। षटकातला पुढचा बॉल पुन्हा एकदा यावेळेला पाहिला तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता
एक धाव इथे मात्र मिळतीये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 9 धावा धावफलकावरती. 2 ओव्हरची मॅच आहे त्यामुळे प्रत्येक बॉलवरती अटॅक केला जाईल. गोलंदाज अनिकेतने मागील मॅच मध्ये खूप चांगली दमदार गोलंदाजी केली होती, परंतु इथे थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय. वेताळ कोपर आणि त्यांच्या विपक्षामध्ये एंबूर अशी लढत आपण पाहतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना वेताळ कोपर संघ चांगली सुरुवात तर म्हणावी लागेल या ठिकाणी. पहिल्या आघाडीच्या 3 बॉलवरती तब्बल 9 धावा येत आहेत. फुलटॉस हा देखील आहे. पॅडल स्वीप केला बॉलला, फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर निघून जाईल चेंडू. 4 धावांसाठी एक टप्पा केरीज बॉल सीमारेषे पलीकडे जातोय, येतोय चौकार. ज्या पद्धतीने यशराजने फलंदाजी केली होती, आता यश देखील त्याचा रंग बदलतोय. तो देखील अटॅकिंग क्रिकेट खेळतोय. यावेळेला खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी मेजवानी होती. ऑलरेडी तो पूर्ण तयारीत होता, शफल झाला होता आणि अशा मुवमेंटवरती गोलंदाजाने काय केलं तर त्याला फुलटॉस बॉल दिला. तो त्या बॉलला सोडणार नव्हता आणि त्याचं उत्तर त्याने दिलं चौकारामध्ये. या चौकाराने टीमची धावसंख्या 13 या अंकावरती. दोन्ही एंडने आता फटकेबाजीला सुरुवात केली आहे. यशराज देखील आक्रमक झालाय आणि त्याचाच रंग पाहून यशने देखील आपला रंग बदललाय. सन्माननीय विलासजी पाटील आणि त्यानंतर सदानंद थाळके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. कोणत्या गावातील ग्रामस्थ आहेत, आपलं सहर्ष स्वागत. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न होता या फटक्याला. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. प्रतीक पाटील यांच्या माध्यमातून कोपर टीमला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद प्रतीक पाटील. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 13 धावा. अंतिम बॉल. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती असताना यावेळेला बॅटच्या रडारमध्ये अतिरिक्त उंची गाठली आहे आणि तितकीच लांबी गाठली आहे. यशने दाखवलाय आपला दम. चेंडू सीमारेषे पलीकडे 6 धावांसाठी येतोय षटकार. जून अंदुर्गी संघाचा कर्णधार आणि पिंपळा संघाचा कर्णधार आपण टॉस साठी त्वरित या. जून अंदुर्गी आणि पिंपळास बोथ कॅप्टन आपण टॉस साठी या. दुसऱ्या फेरीतील अंतिम सामना यानंतर आपण पाहणार आहोत. एकंदरीत पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 19 या अंकावरती. यशने 3 बॉलचा सामना करत 10 धावांचे योगदान दिलं, ज्यामध्ये एक चौकार एक षटकार आला. तर दुसऱ्या बाजूने यशराजने 3 बॉलचा सामना करत 9 धावा जमा केला, ज्यामध्ये एक षटकार आला. सूरजला गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज केलाय. पहिल्या मॅच मध्ये सामनावीराचा पुरस्कार ज्याने पटकावला होता असा गोलंदाज इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. राऊंड द विकेटने यावेळेला पाहायचं शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. एकदा विथे मात्र जरूर कंप्लीट केली आहे. स्विंग झालाय बॉल आणि त्यानंतर 22ची धाव या ठिकाणी घोषित केली गेली पंचांच्या माध्यमातून. सरळ एष्ट्यांच्या वरून हा चेंडू एसटी रक्षकाकडे ट्रॅव्हल झाला होता आणि त्यानंतर एक सिंगल मात्र इथे येते. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 20 धावा धावफलकावरती आहेत. 20 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या बॉलवरती सिंगल आले. यश खूप चांगली बॅटिंग करतोय, ज्यानं आतापर्यंत 3 बॉलचा सामना करत 10 धावांचे योगदान, एक षटकार एक चौकार लगावलाय. ज्या वेळेला तुम्ही चांगली फलंदाजी करता त्यावेळेला तुमचा आत्मविश्वास देखील उंचावत असतो आणि हेच कार्य दाखवत असताना पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉलला पुल केलाय आणि सक्सेसफुल देखील झालाय. यश आपला दम दाखवत असताना ठोकला या इनिंग्स मधला दुसरा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. आगिवले यांना विनंती असेल आपण सन्मानाने व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. अनिलजी आगिवले, विश्वनाथ शेलार आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, आपण देखील मंचावरती या. पुढचा बॉल यावेळेला मात्र पुन्हा एकदा खेळायचं होतं. डीप मध्ये चेंडू गेलाय मिड ऑन कडे.
हवं तसा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही आणि तिथे सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 27, 27 धावा धावफलकावरती आहेत. अजून देखील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे, परंतु यशला रोखणं कुठेतरी जणू कठीण वाटू लागलंय. प्रत्येक बॉलवरती तो आक्रमकता दाखवतोय, आक्रमण करतोय आणि यशस्वी देखील होतोय. सूरजवरती हल्ला केलाय. ज्या सूरजने पहिल्या मॅच मध्ये दमदार गोलंदाजी केली होती त्याच्यावरती या षटकामध्ये अटॅक केलाय. षटकातला पुढचा बॉल यशराज साठी. यावेळेला कुट्टप्पाचा बॉल, हा चेंडू देखील जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. दोन्ही बाजूने आता फटकेबाजी पाहायला मिळते. एक बाजूने यश आक्रमकता दाखवतोय तर दुसऱ्या बाजूने यशराज देखील आपले हात खोलतोय. हा देखील चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. धावसंख्या पाहू शकाल 33 धावा. भलं मोठं आव्हान. त्या आव्हानाला मात्र इथे अजून किती धावांमध्ये कन्वर्ट केला जाईल. 33 धावा धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळेला आडव्या बॅटने स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. नशिबाची साथ मिळत असताना टीम कोपर संघाला हा चेंडू देखील निघून जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. हा नशिबाचा चौकार म्हणावा लागेल. केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आहेत कोहिनूर हिरा. 4 धावांनी टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते 37 धावा. यावेळेला मात्र पाहायचं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. डॉट बॉलने केली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा आणि 38 धावांचं आव्हान आहे विजयासाठी एंबूर संघासमोर. 12 बॉल 38 धावा. सन्माननीय विलास पाटील यांना विनंती असेल आपण टॉस करायचा आहे पुढील मॅचचा. जून आंदुर्गी आणि त्यांच्या विपक्षामध्ये पिंपळास. 2 ओव्हरची मॅच राहील. नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहिलं तर यशराज याच्या बॅटमधून 2 षटकार आले आणि यश याच्या बॅटमधून 2 षटकार आले. अर्थात सुमित पाटील यांच्याकडून प्रति षटकाराकरिता 200 रुपयाचा कॅश प्राइज होतं. मॅच संपल्यानंतर आपलं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. टॉस या ठिकाणी आपण करत आहोत. विलासजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. जून आंदोरकी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये पिंपळास या 2 संघादरम्यान टॉस आदरणीय विलासजी पाटील त्याच्या समवेत किरण थाळके. 2 ओव्हरची मॅच आहे ही सूचना आपण लक्षात घ्या कर्णधार. सन्माननीय सदानंदजी थाळके यांचा आपण शुभ सन्मान या ठिकाणी करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. बाळातरे यांच्या शुभास्ते हा सन्मान होतोय. सदानंद थाळके यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती वेळ काढून या स्पर्धेला त्यांनी सदिच्छा भेट दिली त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. त्यानंतर सन्माननीय विलासजी पाटील यांचा देखील आपण शुभ सन्मान करत आहोत. या स्पर्धेनिमित्त ते उपस्थित आहेत. या ठिकाणी जगदीश सुतार यांच्या माध्यमातून समालोचक प्रवीण शिंदे यांच्यासाठी देखील कॅश प्राइज आले त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. जगदीश धन्यवाद. आणि जाऊया मॅच कडे जिथून पहिल्या डावाची समाप्ती झाली. दुसऱ्या डावाला शुभारंभ होईल. 12 बॉल मध्ये आवश्यकता आहे ती 38 धावांची आणि खऱ्या अर्थानं हे उत्तर देण्यासाठी तयारी
तयारीसाठी मात्र आपण दोन फलंदाज खेळपट्टीवरती पाहतोय. फलंदाज मयूर आणि त्याच्या साथीने अनिकेत. तर सुमित या गोलंदाजाला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं गेलंय. 12 बॉलमध्ये 38ची गरज आहे. परंतु हे ध्येय, हे आव्हान जरी मोठे असेल तरी देखील एंबूर संघाकडे ते कौशल्य आहे, ती गुणवत्ता आहे आणि अनेक स्पर्धेमध्ये एंबूर संघाचा खेळ खूप चांगला राहिलाय. त्यामुळे एंबूर संघ देखील फाईट देण्यासाठी इथून तयारी असतील. नेक्स्ट मॅच जून नांदुर्की बनाम पिंपळास अशी लढत आपल्या भेटीला येते. चला अधिक वेळ घेऊ नका टीम कोपर. सुमित या गोलंदाजाची निवड केली आहे पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकर 8 वरती पॉवर हिटर फलंदाज मयूरला आपण पाहतोय. 12 बॉल 38 धावांची गरज आहे आणि पहिल्या बॉल पासून आक्रमकता दाखवावी लागेल टीम एंबूर संघाच्या फलंदाजांना. अकूट टप्प्याचा बॉल होता, संधी होती फलंदाजाला. लेग स्टंपला मिस करतोय. डाव्याष्टीच्या बाहेरचा बॉल वाईट घोषित केलाय पंचांनी. एक्स्ट्रा रनने टीमचं अकाउंट ओपन होतं. सन्माननीय राहुल पाटील एंबूर यांच्या माध्यमातून एंबूर संघाच्या फलंदाजाने षटकार लगावला तर प्रति षटकारामागे 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ज्या पद्धतीने कोपर संघाला सुमित पाटील यांनी कॅश प्राइज लावलं होतं, आता एंबूर संघासाठी राहुल पाटील यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावलं गेलंय. धावसंख्या 1 वरती आहे. सुमित पुढचा बॉल घेऊन यावेळेला लटकट करण्याचा प्रयत्न, बॅकफुट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल, पंचांचा वाईटचा इशारा झालाय. अधिक प्रमाणात पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेरचा बॉल बॅटर पासून दूर अंतरावरती ठेवण्याचा प्रयत्न होता. या अगोदरचा बॉल पाहिला तर आउट ऑफ द लेग स्टंप आणि त्याचनंतरचा बॉल पाहिला तर आउट ऑफ द ऑफ स्टंप. सातत्याने दोन्ही बॉल अगदी स्क्वेअर पाहायला मिळालेत. सुमित पुढचा बॉल घेऊन जाईल फलंदाज मयूरच्या विरोधात. मयूर करता हा बॉल होता. ओव्हर पिच, मिस टाइम स्ट्रोक, अतिरिक्त उंची गाठली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलेत आणि झेल देखील कॅरी केलाय. झेल टिपलाय, मयूरला बाद केलाय. एक मोठा मासा गळा लागतोय. मयूरची विकेट इथे मात्र जात असताना 2 अंकावरती. चला विनंती असेल की कोणत्या प्रकारचे आपण पंचांशी विचार विनिमय घेऊ नका. प्रत्येक बॉलवरती तुम्ही टीम मीटिंग देखील घेऊ नका, कारण दुसऱ्या फेरीतील अजून एक सामना शिल्लक आहे आणि त्यानंतर तिसऱ्या फेरीला शुभारंभ होईल. त्याकरिता तुम्ही मंडळाला सहकार्य करा. अनिल आगिवले यांचं व्यासपीठावरती शुभ आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. महायुती चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. चला वेळ घेऊ नका, अन्यथा आपल्यालाच बॅड लाईटचा सामना करावा लागेल. सन्माननीय सुशील केणे पिंपळास हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला टीम मीटिंग घेऊ नका, अधिक वेळ घेते आपण. टीम कोपर आयोजकांची आम्हाला सूचना आहे, ही फर्स्ट वॉर्निंग असेल आपल्यासाठी. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा फळकावरती 2 आहेत, 1 विकेट आली. नवीन फलंदाज ऋतिक मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डाव्या हाताचा हा शैलीदार फलंदाज सन्माननीय सुशीलजी केणे पिंपळास गावचे आहेत आणि त्यांचा शुभ आगमन या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती होत आहे. कुंदे स्पोर्ट कुंदेच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत. स्ट्रायकर एंड वरती लेफ्ट हँड बॅट्समन ऋतिक इथून आपले हात खोलतील का? 38 धावांची तब्बल आवश्यकता आहे. यावेळी पत्र क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बाद होईल. आणखीन एक धक्का टीम एंबूर संघाला. फलंदाज ऋतिक बाद.
धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अश्विनला दाखल केलाय. सलगच्या 2 बॉल्स वरती 2 महत्वपूर्ण विकेट. या अगोदर पाहिलं तर मयूर आणि त्यानंतर ऋतिक हे दोन्ही फलंदाज डगआउटला गेलेत. विकेट हॅट्रिकची संधी आहे गोलंदाज सुमितला. स्विंग केला बॉलला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी सुमितकडून आतापर्यंत राहिली आहे. मोठा फटका मारण्याची सातत्याने तो संधी देत नाहीये. विकेट टू विकेट गोलंदाजी करतोय. विकेट देखील त्याने टिपल्यात. 2 धावा अवघ्या धावफलकावरती आहेत. षटकातला पुढचा बॉल सुमितचा सामना करेल अश्विन. आडव्या बॅटने खेळलाय चेंडू ऑन साइडला. डीप मधला क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. फक्त सिंगल मिळेल. या सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरसावती आहे. 3 धावा धावफलकावरती. परंतु सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाहीये कोपर टीमला, कारण आव्हान तितकंच मोठं आहे. या आव्हानाचा जर पाठलाग करायचा असेल तर चौफेर फलंदाजी करावी लागेल. चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल तर टीम एंबूर संघ विजयावरती शिक्कामोर्तब करू शकेल. सुमितचा प्रवास खूप चांगला राहिलाय. 4 बॉलमध्ये अवघ्या त्याने 3 खर्च करत 2 विकेट त्याने टिपल्यात. चांगली गोलंदाजी. षटकातला पुढचा बॉल अनिकेतसाठी. यावेळेला बॅटच्या रडार मध्ये होता आणि त्यावेळेला चेंडू फेकून दिला त्याने मिड ऑनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. हा फटका येणं गरजेचं होतं आणि तो आला अनिकेतच्या बॅटमधून. येतोय षटकार. साहेब शांताराम मोरे. नक्कीच आपण महायुती चषक पाहतोय. भिवंडी ग्रामीणचे दमदार शानदार आमदार म्हणून ज्यांची सातत्याने उल्लेख केला जातो विकासाचे वारे शांताराम मोरे साहेब यांचं देखील शुभागमन निश्चित फायनल डेला आपल्याला पाहायला मिळेल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. षटकाची इथे समाप्ती झाली आहे. थेट एष्टांवरून चेंडू विसावतो एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलने केली आहे सांगता. पहिली ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा. विजयासाठी तब्बल 6 बॉल आणि 29 धावांची गरज. सन्माननीय विश्वनाथ पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं हार्दिक स्वागत. चला स्पीडअप करा. विनंती आहे टीम कोपर टीम आपण अधिक वेळ घेत आहे. 6 बॉल आणि विजयासाठी तब्बल 29 धावांची गरज आहे. यानंतर आणखीन एक चांगला सामना आपल्या भेटीला येईल. जून आंदोरकी आणि पिंपळास या 2 संघादरम्यान. 6 बॉल 29 ची गरज. यावेळेला चांगला बॉल गुडले स्पॉट वरती पिच झाल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. हार्ड लेंथ होती. गुडले स्पॉट वरती चेंडू पडला आणि गती देखील प्राप्त झाली आहे. डॉट बॉल ने केली सुरुवात गोलंदाजनं. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग देखील पाहायला मिळाला. डॉट बॉल ने ते सांगता होते. गोलंदाजी करत असताना यशराज. फलंदाजी खूप चांगली राहिली होती यशराजची. आता चांगली गोलंदाजी करत असताना टीम कोपर संघासाठी पुढचा बॉल घेऊन स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. इनसाइड एज बॅट अटली कडा घेऊन चेंडू शॉट फाईन लेग मध्ये. चांगले प्रयत्न होते डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु सिंगलने काही एक फरक पडणार नाहीये. स्ट्रायकर एंड वरती इथून अनिकेत असतील ज्यांनी 2 चेंडूचा सामना करत 6 धावा ज्यामध्ये षटकार आला होता. या सामन्यावरती जबरदस्त पकड निर्माण केली आहे कोपर टीमनं. बॅटिंग करत असताना दमदार बॅटिंग, गोलंदाजी करत असताना सटीक गोलंदाजी. यावेळेला ऑन साइडला ड्राईव्ह केला. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल आले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि यशस्वी होतील. धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. 12 धावा धावफलकावरती. 2 बॉल आणि तब्बल 26 ची गरज आहे. अशक्य असं आव्हान आहे, परंतु क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाहीये. यशराज पुढचा बॉल घेऊन यावेळेला स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. गुडघे टेकवले होते खेळपट्टीला. डॉट बॉल ने केली सांगता. विजयाच्या उंबरट्यावरती टीम कोपर. शेवटचा अंतिम बॉल या मॅच मधील. रिव्हर्स अटॅम्प करण्याचा प्रयत्न. विजयश्री आलाय कोपर संघाच्या वाट्याला.
आणि पराजित होत असताना टीम एंबूर हार्ड लक. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचे मनपूर्वक कौतुक. तर आपण जाऊयात स्वागत समारंभाकडे. सन्माननीय सुशीलजी केणे यांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करत आहोत. सुमित पाटील यांना विनंती असेल आपल्या शुभास्ते सुशीलजी केणे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान आपण करायचा आहे. जे पिंपळास गावचे आहे सामाजिक कार्यकर्ते, त्याचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे आपल्या शुभास्ते. सुमित पाटील यांच्या शुभास्ते हा शुभ सन्मान आपण पाहतोय सुशीलजी केणे यांचा. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे इथे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा, ग्रामस्थाचा, ज्येष्ठ नागरिकांचा, महिला वर्गाचा यथोचित असा सन्मान केला जातोय. आणि या मंडळाचं आणि खऱ्या अर्थानं आपण त्यांना धन्यवाद देऊया. एक चांगली संकल्पना त्यांच्याकडून पाहायला मिळते. नंतर सन्मान करत आहोत विश्वनाथ पाटील. सुमित पाटील यांना पुन्हा एकदा विनंती आहे आपण विश्वनाथ पाटील यांचा शुभ सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय विश्वनाथजी पाटील. आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीनवरती सुमित पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत सन्माननीय पुंडलिकजी थाळके यांचा देखील शुभ सन्मान होतोय.